एक एक तुकडे तुकडे करू नका. मला पदोन्नती पाहिजे, त्याला पदोन्नती पाहिजे, तुकडे तुकडे केले तर समस्या सुटणार नाही. आता तमिळनाडूचं उदाहरण हे समोर ठेवून राज्य शासनाकडे पुन्हा आपण नव्या जमाने करू का? राज्य शासनानं सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात हा कायदा केला पाहिजे. आम्हाला सिनियरला प्रमोशन पाहिजे, ज्युनियर सोडून द्या. ज्युनियर म्हणजे 6 वर्ष वाले पाहिजे, 6 वर्षावर 3 वर्ष पाहिजे. हे तुकडे तुकडे करण्यापेक्षा टीईटी नकोच या मुद्द्यावर आपली भूमिका पाहिजे. जर राज्य केंद्र सरकार करत नसेल तर तो आपला दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, तो की रचनात्मक संरचनात्मक बदल करून 30% 40%वर त्याला पात्र ठरवा. मागच्या टीईटीला एक प्रश्न होता, 2 वर्ष पेपर फुटतच आहे, त्यामुळे काही दुमत नाहीये. आणि आपण पेपर फुटीबद्दल जास्त शिक्षकांना बोलू नये. तर परीक्षा आपली, पेपर घेणारी आपणच. त्याच्यामुळे आपण बोला कोणावर, आपलेच कोणतरी पेपर घेणार आहे, त्याच्यामुळे काय बोलायचं, आपलेच दात आपलेच गोट, त्याच्यात खुला जाऊ नये आपण. परंतु याच्यामध्ये काही संरचनात्मक बदल झाले पाहिजे. मंत्र्यांनी विचारलं संरचनात्मक बदल म्हणजे काय. 14 तारखेच्या मीटिंगमध्ये भुले साहेबांनी विचारलं संरचनात्मक बदल म्हणजे काय. तुम्ही एकच वाक्य म्हटलं, जास्त बोलू दिलं नाही, भरपूर विषय होते. बदल एवढाच पाहिजे साहेब. तुमचा प्रश्न कसा असते टीईटीतला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 3रे मुख्य न्यायाधीश कोण. तुम्ही एवढं म्हणा का भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश किती असतात, न्यायाधीशाचं वय किती आहे, हे आमच्या इथं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 3रे न्यायाधीश कोण, माझ्या बापाला माहित नाही म्हटलं आम्हाला काय. असे जर प्रश्न विचारले तर आम्ही नापास होणारच. असं संरचनात्मक बदल करा. आमचा तो 1.5-2 तासात पेपर सोडा होत नाही, स्मरण कमी झालं तर मग उपयोग काय होईल तुमचा. तर साहेब तुमच्या स्मरणशक्तीवर आधारित प्रश्नच आमच्या लक्षात येत नाही. प्रश्नाची काठिण्य पातळी कमी करा असं म्हणणं म्हणजे आम्ही सोपा पेपर मागतो असं होईल. आमच्यासाठी स्वतंत्र परीक्षा घ्या हाच उपाय त्याच्यावर आहे. तो स्वतंत्र परीक्षा घ्यायचा प्रश्न आल्यावर आपल्याला माहिती, किशोर भाऊ पाटलांना माहित आहे, बेडसे साहेबांनी सांगितलं मागच्या याच्यामध्ये मी बोललो होतो, 3.5% निकाल लागला, फार निकाल लागला. गुरुजीचा निकाल 2%च्या वर लागला नाही पाहिजे असा पेपर काढायचा नाही. याच्यात आपली बंधनीकरण आहे. आणि तुझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरताना 500, 700, 1000 रुपये गेले पाहिजे. याची राज्य शासनाला 60 कोटी रुपये प्रत्येक वेळेस आवक होते. राज्य शासनाला ते धोरण स्वीकारलं आहे. प्रोडक्टिव्हिटी काय आहे तुमची. आणि मग जेवढे गुरुजी नापासून तेवढ्या परीक्षा देतील तेवढे आपल्याला आवक वाढेल. हा एक वेगळे पार्ट सुरू आहे असो. त्यानंतर टीईटी